नमस्कार मित्रांनो, रुक्मिणी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा. चला तर मग सुरू करूया. इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या बुडाची साईड कट करून घेतलेली आहे. या खिसणीने आपल्याला गाजर खिसून घ्यायचं आहे. गाजर खिसून झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये खिसून घेतलेलं गाजर टाकून घेऊ. हवं तर तुम्ही तुपामध्ये पण परतू शकता. आमच्या घरी तूप चालत नाही, दूध चालत नाही, त्यामुळे मी टाकत नाही. आणि पाऊण वाटी साखर यामध्ये टाकून घेऊ. साखर लगेच घालायची, म्हणजे साखर विरघळेल, त्याचं पाणी होईल आणि यामध्ये हलवा व्यवस्थित शिजला जाईल, सॉफ्ट होईल. याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आता यावरती झाकण ठेवू आणि एक 5 मिनिटे याला शिजवून घेऊ. मंद आचेवरती शिजवून घेऊ. 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेऊ. परत याला व्यवस्थित हलवून घेऊ. आणि आता यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे आणि मनुके टाकून घेऊ. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. झाला आपला गाजराचा हलवा तयार. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. नेहमी आनंदी राहा, खात राहा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.